सर्वांची इच्छा एकच असते, सर्वांना आपल्या दुःखाची निवृत्ती व्हावा असं वाटत असतं, साधनही मिळालेलं असतं, पण त्याचा विनियोग कसा करावा हे न कळत असल्यामुळे आपल्याला ते साध्य प्राप्त करता येत नाही, असा त्यातला भाग आहे। म्हणून आपल्याला ज्यांना प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन कृतार्थ केलेलं आहे, जगतामध्ये सूर्यासारखे ती क्रीडा करतात, त्यांचं जीवन तुम्हाला सांगायचं म्हणजे पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय त्यांचं जीवन त्यांनी बनवलं। ते कोणत्या साधनाने बनवलं आणि कोणत्या आश्रयाने बनवलं आणि त्यांनी कोणाचा आश्रय घेतला हे आपल्याला शोधावं लागेल। तुम्ही म्हणाल हा अभंग ह्याचा नाहीये, पुण्यतिथीचा नाही, वर्ष श्राद्धाचा नाही हा अभंग, तुम्ही कसं काय घेतला तो? तर त्याचं कारण असं आहे, हे अभंग जेवढेही आहे लाखोच्या संख्येने, तर ते अभंग बंधूंनो वाढदिवसाचे नाही, लग्नाच्या वाढदिवसाचे नाही, त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाचे नाही आणि त्यातल्या त्यात दहाव्याचे पण नाही, कुक्कुटपालनाचे वाढदिवसाचे नाही, हे अभंग ते नाही, जे आहे हे आपल्या कल्याणासाठी लिहिलेले आहे अभंग आहे। आणि कशासाठी? आपल्या कल्याणासाठी, आपल्याला प्रत्येकाला कल्याण व्हावं वाटतं। मग त्यांनी आमचं कल्याण पाहताना त्यांना बराच त्रास झाला, वेळेवर अन्न पाणी मिळालं नाही, आम्ही आधी त्यांची क्षमा मागत असतो, कारण ज्यांना खूप आमच्यासाठी क्लेश झाला, आम्ही खूप तळागाळात गेलेलो होतो, काही सुद्धा आम्हाला हिताची कल्पना राहिलेली नव्हती, हितापासून वंचित झालो होतो आणि अधपतनाच्या वाटेला लागलो होतो, आम्ही त्यांच्या पश्चात जन्माला आलो हे सुद्धा आमचं भाग्यच आहे। आम्ही जर त्यांच्या पश्चात जन्माला आलो नसतो तर तुमच्या पुढे सांगायच्या योग्यतेचाच राहिलो नसतो। विठ्ठल परिसाच्या संगतीमध्ये जरी हिलकस असेल, नाही जरी तुम्हाला सांगायचं ते भंगार 2 रुपये किलो असेल, पण त्या परिसाचा असा एक महिमा आहे, परिसाचा असा एक विशेष आहे की 2 रुपये किलोचं भंगार 80 रुपये तोळा विकलं जातं। आपुला महिमाने त्याच्यामुळे ही कृतज्ञता आलं लक्षामध्ये, ही कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे। तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण कृतज्ञ नाही बनायचं, कधी कृतज्ञ बनायचं। तुम्हाला सांगायचं कृतज्ञ का बनायचं नाही, कृतज्ञ बनल्यानंतर आपल्याला दोष लागतो, कृतज्ञ असलं पाहिजे हो। आणि आपण त्या संदर्भामध्ये बरंचसं काही चिंतन करणार आहोत, आलं लक्षामध्ये, कारण आज जे तुम्ही सगळेजण जमलेले आहात त्याचं एकमेव कारण हो, प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी कुंजाराम भिका दुकळे बंधू हो, आणि त्यांच्यासाठी ही आप्त इष्ट पाहुणे मंडळी सर्व जमलेली आहेत। याला कोणतं नातं म्हणतात बंधूंनो? याला रक्ताचं नातं म्हणतात, रक्ताचं नातं। आणि अजून दुसरं कोणतं नातं आहे? हे फक्त रक्ताच आहे, दुसरं कोणतं नातं? दुसरं एक नातं आहे ते भक्तीचं नातं आहे। भक्तीचं नातं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असतं, रक्ताचं नातं रक्त आटलं की संपूर्ण असं आहे। रक्त जोर माणसं म्हणतात का आता काहून येत नाही? आमची तिथं हत्या दिलेली होती, ती वारली, आता ती कोणीच विचारित नाही, तांब्यावर पाणी देत नाही, या बी म्हणत नाही, जय हरी करत नाही, त्याच्यामुळे आम्ही बी जात नाही।
झालं. याचा अर्थ काय? रक्त आटलं, नातं तुटलं. रक्तामुळे हे रक्ताचे जे नाते असतात ना, रक्ताच्या नातेपेक्षा भक्तीचं नातं हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, खरं सांगा, मी जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग किती वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे सांगा ना. अरे 450 वर्षापूर्वी जन्माला आलेला, तरी सुद्धा किती लोक ऐकतात. ऐका नाही का, कोणी तंबाखू सुद्धा काढणार नाही आता 1-2 तास पर्यंत, बिडी सुद्धा ओढणार नाही, ती सुद्धा. आणि जिकडे बिड्या वाढतात, तंबाखू खातात, कीर्तनात त्यांना काहीच कळाले नाही. ती पहिली गोष्ट कीर्तन. पण कीर्तनाची मर्यादा कळाली. कीर्तन कसं असावा, कसं बसावा, कसं राहावा, कसं श्रवण करावा, का कीर्तनकारांनी काय सांगावं. कीर्तनकारांनी मर्यादेच्या बाहेर बोलू नये, त्याला मर्यादा दिलेली आहे. कीर्तनकाराला सुद्धा काही बोलायचं नाही त्याने. हो, मनाला येईल तितकं बोलायचं, लोकांना हसवता येईल तेवढं हसवायचं, म्हणजे कीर्तन नाही. मग कीर्तन असं आहे की जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे. ही संतांच्या घरची मर्यादा आहे आणि ती कीर्तनकारांनी पालन करावा. ही जबाबदारी कीर्तनकाराची आहे. आणि बसलेल्या माणसाने कोणी तंबाखू काढू नये, गडबड करू नये, मध्ये बोलू नये. त्याच्याने जी आपल्या जीवनाचं जे बदन होतं ती होऊ नये, याच्यासाठी बसलेली सुद्धा. आणि तुम्हाला सांगा, ज्यांना ऐकायचं नाही ते लांब जाऊन बसतात बिचारी. पण ज्यांना ऐकायचं असतं ते जवळ येतात आणि जवळ येऊन काय करतात? श्रवण करतात. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, मला किती उपयोग आहे, मला बायका, पोरं, ढोरं, कोंबड्या, झोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, हे सगळं सांभाळून मला त्याच्यातलं काय करता येईल, मला काय शक्य आहे तेवढं घेतात आणि अवांतर सोडून देतात. विठ्ठल विठ्ठल. श्रोते ते चातकाप्रमाणे असतात. चातक म्हणजे, चातक नावाचा जो पक्षी आहे तो कुठेतरी जंगलामध्ये असतो आणि तो तुम्हाला सांगायचं म्हणजे सारखी प्रतीक्षा करतो. कशाची प्रतीक्षा करतो तो? सारखी पाण्याची प्रतीक्षा करतो. तो जमिनीवरचं पाणी पित नाही, हे बाटल्या आणलेलं पाणी पित नाही, फिल्टर पित नाही, बोरचं पित नाही, गंगेचं पित नाही, नर्मदेचं पित नाही. मग कुठलं पाणी पित होतो? त्याच्यासाठी पावसालाच यावं लागतं. असा आहे तो. त्याच्यासाठी कोणाला यावं लागतं? 12 महिने पाऊस पडतो त्याच्यासाठी. तुम्ही आज समजू नका 4च महिने पाऊस पडतो. आणि मग तो कुठे असतो? तो कुठेतरी गिरीकंदरामध्ये असतो. गिरीकंदरामध्ये असतो, त्याची चोच उघडलेली असते. आकाशाकडे, मेघाकडे अशी तो प्रतीक्षा करीत असतो सारखी. वरून पडलेलं, तोंडात पडलेलं पितो, जमिनीवरच पित नाही आणि त्याच्यावरच तो जगत असतो. नाही तर शेवटी मरून जातो. तसा एक श्रोता असा आहे, तो ईश्वराच्या प्राप्तीसाठी आणि तुम्हाला सांगायचं सारखी प्रतीक्षा करतो आणि एक दिवशी तुम्हाला सांगायचं ह्या जगतात संपून जातो, पण त्याच्याशिवाय त्याचा विषय बदलत नाही. हो, त्याचा विषय एकच असतो. काय असतो त्याचा विषय? साधकाचा विषय काय असतो? साधकाचा विषय असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. विश्वासाला पात्र असलं पाहिजे. विश्वास, आता काही तर म्हणतात विश्वास पाणीपतच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणतात. विश्वास पाणीपतच्या ह्याच्यात गेले, त्याच्यामुळे विश्वास. मी तुम्हाला असं विचारतो, विश्वासाशिवाय तुमच्या जीवनातलं पान सुद्धा आलं नाही.
काय विश्वासाशिवाय तुमच्या जीवनातलं आमच्या जीवनातलं पान सुद्धा हलत नाही. ती नीट ऐका. मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही ज्या वेळेला आता न्हावी बाबा पुढे बसलेले असल्यामुळं मी तुम्हाला असं विचारतो, न्हावी बाबाच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही कसं बसता? मला सकाळी इमानदारी असं बसतात ज्या वेळेला त्यांनी इथं दाढीला हे लावलेलं असतं, काय साबण वगैरे लावलेले असते. आता मी तुम्हाला असं विचारतो, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला किती संपवायला वेळ लागेल? फक्त त्यांनी बिलेडचं पान फक्त असं करायचं. काय करायचं? फक्त असं करायचं. संपला विषय आपला. बरोबर आहे का चुकलं? मग तिथं तुम्ही अशी मोकळी मान सोडून का बसलात? विश्वास आहे असा आहे त्याचा अर्थ. तुम्हाला माहिती आहे आमचे न्हावी बाबा असं करणार. हा काय विश्वास मान मोकळी सोडली अण्णा. हो, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. तुम्ही घरी गेल्या गेल्या लगेच जेवायला बसले आणि आईनं ताट पुढे आणून ठेवलं, पाच पक्वानाचं ताट आणून पुढे ठेवलं. खरं सांगा त्या ताटात विष कालवलेले. खरं सांगा आपल्याला मरायला किती वेळ लागेल? पण तुमचा विश्वास आहे का नाही? जेवताना विश्वास आहे का नाही? माझी आई असं करू शकत नाही, विश्वास आहे का नाही? बिनफिकीर जेवतो का नाही? का चेक करायला लावतो कोणाकडे? विश्वास ठेवतो त्याला माहिती. माझी आई त्याच्यात विष घालू शकत नाही. का बरं? विश्वास. एक सांगू, एसटी मध्ये तुम्ही बसला, हा पुढे चालून खड्ड्यात घालणार नाही, गंजाळगावच्या पुलावर खाली घालणार नाही. हा काय विश्वास आहे म्हणून बसले तुम्ही. आलं का लक्षात? देशाचे सूत्र ज्यांच्या हातात दिले, देशाचे सूत्र ज्यांच्या हातात दिले, तिथं काय तुमचं विश्वास आहे. असं आहे ते. विश्वासाशिवाय पान सुद्धा हलत नाही. पान असं आहे ते. आणि पानिपतच्या काळात गेला. अरे अण्णा, विश्वासाशिवाय पाऊल सुद्धा टाकता येत नाही. आणि आतापर्यंत जे तरले ते कोण तरले? आतापर्यंत जे तरले ते कोण तरले? तरले आणि काही विश्वासी नाही, ते प्रमाण दुसरं आहे. तरले विश्वास ज्यांनी ठेवला ते तरले. तरले तरती आणि काही विश्वासी असे प्रमाण. तरले हा कोणता काळ आहे? तरती हा कोणता काळ आहे? तरले म्हणजे हा भूतकाळ आहे आणि तरती भविष्य काळ आहे, पुढेही तरणार आहे. वर्तमान मध्ये तर प्रश्नच येत नाही. आता एक काळ आपल्या हातातून गेला. कोणता काळ गेला आपल्या हातातून? आपल्या हातातून कोणता गेला? भूतकाळ गेला. बरं जाऊ द्या, गेला. आता भूतकाळ आपल्या हातातून गेला. आता उरलेला कोणता आहे? अरे भाऊ, हे अप्पा, मी तुम्हाला शिवाय देतो का? राग भरले का तुम्ही? मग मी काय म्हणतो, उरलेला कोणता आहे? तुम्ही शाळा शिकली माझ्यावानी अडाणी थोडीच आहे. नाही. आता कोणता आहे? वर्तमान आहे. पुढे कोणता येणार आहे? भविष्य काळ येणार आहे. वा, ह्याला असं असं बोललं का मग जरा कीर्तन करायला थोडं बरं वाटतं. एवढीच त्याला विश्रांती मिळते. तुम्ही बोलायला लागलं म्हणजे आता चालू जो आहे तो कोणता आहे? वर्तमान काळ आहे. आता वर्तमान काळावर, वर्तमान काळात आपण काय केलं पाहिजे? वर्तमान काळामध्ये आपल्याला जर आपलं भविष्य बदलावं असं वाटत असेल तर आपल्याला काय बदलावं लागेल? वर्तमान सुधारावं लागेल, वर्तमान बदलावं लागेल. त्यावेळेला भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. भविष्य सुधारवण्यासाठी आपल्याला वर्तमान बदलावं लागेल. वर्तमान बदलल्यावर काय होईल? किती बदल झाला? किती बदल दिसतो आता तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे अहो, मला लहानपण चांगल्या प्रकारे आठवतं. सुगडीची पुडी शाळेमध्ये मिळायची. सुगडीची पुडी. जिकडं त्या देशामध्ये डुकरं खातात, या देशात माणसाला होती. आता किती सुधारणा झाली? ही जमीन किती पिकायला लागली आता? किती विज्ञानाची सुधारणा, विज्ञानाची प्रगती. डोंगर फोडून जमिनी केल्या. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळी सवन, पूर्वी जमीन सवन नव्हती, त्याच्यामुळे ती पिकतच नव्हती. 2-4 पोते धान्य व्हायचं, 2-4 पोते उसने आणायचं. तुम्हाला पिकत नव्हतं. एकच चड्डी शाळेत जायला. हो, ती चड्डी एकीकडून पाकिस्तान आणि एकीकडून हिंदुस्थान. हो, 2 ठिगळं त्या चड्डीला. हो, सगळ्या ओवा तिला. तुम्हाला सांगायचं कारण ओवा कशापासून तयार होता? घामापासून तयार होता. स्वेदच प्राणी येते. हो, पण आता जर अंगाला घामच राहत नाही तर त्या ओवा दिसतच नाही.
कारण दररोज साबण लावून आंघोळ म्हणल्यानंतर कसं काय वाव होतील कपड्यात आणि ते काय कपडे दररोजचे बदलतात कपडे आठवड्यातून कपड्याचा नंबर सुद्धा लागत नाही एवढे कपडे कपडाच बदलायला नव्हता अन्न खायला नव्हतं आणि आज किती सुधारणा झाली किती बदल झाला म्हणजे याचा अर्थ बदल झाला नाही असं नाही पण बदल झाला नाही का हिताचा झाला नाही हा असं आहे मग कीर्तन कोणतं कीर्तनात घ्यावं लागेल का नाही जो बदल झालेला आहे तो सांगायची काही गरज नाही पण तो झालेला बदल जो आहे तो कोणता आहे भौतिक बदल आहे का आध्यात्मिक बदल आहे भौतिक बदल आहे विज्ञान आणि अध्यात्म याच्यातला काय फरक आहे विज्ञानाची दिशा कोणती आहे विज्ञानाची दिशा आहे समृद्धी एक मशीन आहे आता घेतलेलं ते मशीन एका 20 मिनिटाला कमीत कमी 15,000 रुपये 20 मिनिटाला मिळवतो दिवसाची मिनिटं किती आहे याला काय म्हणतात याला समृद्धी म्हणतात हो समृद्धी महामार्ग पाहिला नाही तुम्ही अजून समृद्धी मार्गाचे कोते दिवस झाले पहिली वावरातून वाट जाऊ देईना पण आता कोट्या दिवसांनी आमच्या दिवस झाले इतके पैसे दिले काही लोक म्हणायला की आमचं गेलं असतं तर बरं झालं आता आता काय करू आता काय उपयोग आहे त्याचा गेलं जे व्हायचं ते झालं कोट्या दिवसांनी का बरं ही विज्ञानाची काय आहे प्रगती आहे विज्ञान ते समोर लावलेले विज्ञानच आहे आलं विज्ञानाची जर एवढी प्रगती आहे पण तरी सुद्धा मी अजून तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की तुम्ही अधोगती टाळली नाही काय टाळली नाही हा असं आहे ते विज्ञानाची प्रगती बरोबर अधोगती टळली नाही अधोगती टाळण्यासाठी कीर्तन आहे कीर्तन काय मनोरंजन म्हणून नाही कीर्तन मनोरंजनाचा विषय कीर्तन नाही हो आला का लक्षामध्ये मनोरंजनाचे विषय आपल्या घरातच कितीतरी आहे आपल्या खिशात मोबाईल नाही का हो हे कशाचे विषय मनोरंजनाचे विषय नाही तर कशाचे आहे नाही 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 आपल्याला जे जायचं आहे ते विशिष्ट वेगळ्या ठिकाणी जायचं ज्या पदाला जायचं आहे त्या पदासाठी अजून मला कोणाचंच भांडण झालेलं दिसत नाही आपण जे भांडतो ना ज्या पदासाठी ती फक्त 5 वर्षाचं पद असतं 5 वर्षात असतं ते बी इमानदारीने लोकांनी दिलं तर पण लोक लई बेमान याचे पैसे घे त्याचे पैसे घे चौथ्याला मतदान कर हो ते पद तरी काही ते काही इमानदारी थोडी देते तुम्हाला सांगायला त्या पदासाठी आपण भांडतो ते पद सुद्धा चिरंजीव नाही आणि मी जे सांगणार आहे ती चिरंजीव पदासाठी सांगणार आहे आलं का लक्षामध्ये चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी किंचित बोलो कळावयासी साधका येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैचे रूप नित्य मृत्यू लागला समीप न मानी अल्पदेय सुख मृत्यूने केस पकडलेली आहे आपण जिथं राहतो हा मृत्यू लोक आहे माऊली कोणता लोक या मृत्यू लोक हे केस पांढरी होतात आपण पुन्हा बदल करतो अजून काळे करतो हे आपल्याला दिशा देण्यासाठी आले ते पांढरे झाले याचा अर्थ काय आहे मृत्यूने पकडलंय त्यांना जरा कर्णमूळी
गळ्याला फास्ट टाकला नाही जोपर्यंत केस पकडले नाही तोपर्यंत सावधान असं आहे ते. सावधान ज्या वेळेला आपण म्हणतो ना आपण तिकडे दुर्लक्ष करतो. असं का म्हटलं तुम्हाला मी विचारतो, ब्राह्मणाला तुम्ही विचारला हा प्रश्न, मी आंघोळ करून आला असतो तर तुम्ही मला डोळ्याला का पाणी लावायला हवं? ते म्हणतात बरं डोळ्याला पाणी लावा म्हणतात का नाही गेले आणि पूजेला बसल्यानंतर का असं का आपण विचारलं नाही? तुम्ही आंघोळ केली असताना तोंड धुतलं असताना तुम्ही असं का प्रश्न विचारला नाही? किंवा तुम्ही असं कसं काय सांगितलं मला की डोळ्याला पाणी लावा? एक सांगू तुम्ही, डोळ्याला पाणी लावा याचा अर्थ असा आहे तुम्ही घरातून ज्या वेळेला निघले ना लय पाप करीत आले तुम्ही, तुम्हाला माहित नाही असं आहे ते. कारण पापाचा दरवाजा म्हणजे डोळे, नीट लक्षात घ्या अण्णा, म्हणून डोळ्याला पाणी लावायला लागलं. प्रत्येक गोष्टी एकाने सांगितले का मांडलं मध्ये त्याचं बोटच फुटलं मंदिरात गेलं. मंदिरात एक वस्तू ठेवलेली असते, कोणती सांगता नाही? मंदिरात प्रत्येक मंदिरात कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये कासव ठेवलेलं असतं. कासव त्याचं वर फार चाललंय, खाली गेलं बोट फुटलं त्याच्यावर. तो म्हणलं काय बांधले ही मंदिरं उभी विनाकारण? तर त्याचा अर्थ आहे भाऊ ते जे कासव ठेवलेलं आहे ना देवाकडे चाललाय तू, ते कासव आहे ना ते इंद्रिय आवरून घेतो पोटात. तसं देवाकडे चाललं ना इंद्रिय आवरावं लागते हो, तेव्हा देवाकडे जाता येतं. म्हणून ते प्रतीक आहे त्याचं विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास देणारे याची शिकवण देणारे संत हे शिकवणारे कोण आहे? अर्भकाचे बापा त्याचा पप्पा त्याचा वडील MBBS झालेला असतो पण त्याचा हात आपल्या हातात घेतो, त्याचा हात आपल्या हातात घेतो, हातात पाटी घेतो आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन ओवाळायला सुरुवात करतो. एक एकाचा, दोन दोनाचा, तीन तीनाचा. कशासाठी करतो तो? त्याला आपल्यासारखं बनवण्यासाठी त्याचा हात. तसं संत सुद्धा आपला हात हातात घेतात आणि काय करतात? आपला हात हातात घेतात आणि आपल्याला शिकवतात बाबा अशी संधी पुन्हा नाही, ही संधी गेली का पडला बंदी, ही संधी पुन्हा नाही, हा चान्स पुन्हा नाही. हो ते आपला हात हातात घेतात करतात काय ते सांगतात. आमचे गाडगे बाबा म्हणायचे, ते म्हणायचे भाऊ गोपाला 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 अरे असा जन्म मिळाला रे, भारतात मिळाला. अरे भारत खंड हा पवित्र देश आहे ज्याच्यात तुम्हाला जन्म मिळाला आणि तुम्ही भजन करीत नाही. का बरं करीत नाही रे? काय होईल बाबा भजन केले? भजन केले लग्न होईल का? अरे अण्णा त्या घाटावर पडलेले आंधळे पांगळे त्यांना 2-2 बायका आहे, हे काही नाही विशेष थोडं जास्त का? लग्न होईल का? काय विचार राहिला प्रश्न? मग काय होणार नाही, भजन केल्याने काय होत नाही. काय
झाडून घ्यायची. मी काही झाडलं नाही तसं, नाही तर चौक झाडून घ्यायचे, जिथे कीर्तन असेल तिथं झाडून घ्यायचे. आणि नंतर तुम्हाला सांगायचं डोके एवढी काठी असायची, यायचे ती डोक्यात गाडगं भजनी मंडळाचं खाली बसलेलं असायचं. हो, मग भजनी मंडळ बसलेलं असायचं. ते म्हणायचं का बाबा भजन केल्याने तुम्ही एवढा आग्रह करता, काय होईल बरं भजन केल्यानंतर? बाबा काय होणार नाही रे राजा, तुला काय वाटतं? भजन केल्यानंतर कसं करायचं भजन ते सांगायचं. ठीक आहे, ते काही शिकलेलं क्लास लावलेला नव्हता त्यावेळेला, क्लासही नव्हती, शिकवणारे कोणी नव्हते, मोबाईलचा तर शोधच नव्हता. मोबाईल आता आला तर सांगायचं म्हणजे आलं का. मग त्यावेळेला ते भजन कसं शिकवते? त्यांचं भजन साधं भजन असेल. भजन करा रे रामाचे रामाचे बैलगाडी धरायची, याचा बैल त्याचा बैल, वाटाने कोणाची पिंडी उचलून घ्यायची, तिथे जाऊन बैलाला टाकून द्यायची, कीर्तन ऐकायचं. हो, आणि घरी पुन्हा सकाळी बारेवर लगेच हजर. असा जुना काळ. इथं कीर्तन चंदनपुरीला, इथून बैलगाडी धरून कोंढारून जळगाव मनमाड इथून गाडे लोक जायचे कीर्तन ऐकायला. आता इतकं उपळलं तर गल्लीतली सुद्धा येत नाही. इतकं उपळलं म्हणजे रान उपळल्यावर कसं होतं तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही शेतकरी सगळे, त्याच्यामुळे जास्त सविस्तर सांगायला नको. काय होतं इतका त्याच्यातला बदल घडत चालला. बंधूंनो, त्याचं कारण एक आहे, या संतांनी काय केलं ते सांगतो मी तुम्हाला. हा समाज तळागाळात गेलेला समाज पूर्ण वर आला, कळत नसायचं. अरे उद्या जर एकादश असेल तर आदल्या दिवशी ब्राह्मणाला येऊन सांगावं लागायचं. पूर्वी राजे महाराजे जे होते ना, त्यांचं सुद्धा सांगतो मी. त्यांनी कितीक राजे लोकांनी ह्या नगऱ्या स्वर्गाला नेल्या, वैकुंठाला नेल्या, असं इतिहास आहे. मग ते करायचे काय? या चौकामध्ये यायचं आणि त्याच्या हातात एक हलगी असायची आणि ती चौकात आल्यानंतर डंग 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 वाजवायची. वाजवल्यानंतर लोकांनी घराच्या बाहेर यायचं. बघा बघा काय काय. मग ती सांगायचं, ऐका उद्या एकादश आहे, कोणीही अन्न शिजवू नये. आता खिशात डायरी आहे, त्याच्यात सगळं लिहिलेलं, तरी एकादश झाली. आता म्हणजे किती बदल झाला, किती सुधारणा झाली. खिशात काय कॅलेंडर, या खिशामध्ये डायरी आहे, तिच्यावर तारीख वार काय द्यायचं ते सगळं दिलेलं आहे. आज कोणता उपास आहे तरी सुद्धा उपास धरीत नाही. आता ही सुधारणा आहे, कालवती आहे. अरे भाऊ, अरे अप्पा, आपण म्हणतो आपली सुधारणा आहे, पण माझ्या दृष्टीने अजून पाहिजे. ज्या दिवशी तुमची सुधारणा ज्या दिवशी होईल, ज्या दिवशी तुम्हाला आकाशात उभा राहता येईल, तुम्हाला अजून जमिनीवर यावं लागतं उतरायला. बरोबर आहे ना? आकाशातून चालायला लागले का आकाशात उभा राहता येतं तुम्हाला? आकाशात उभं राहता येत नाही, जमिनीवर यावं लागतं. याचा अर्थ फक्त जमिनीवर उठतात, आकाशात चालतात आणि पुन्हा जमिनीवर येतात. ज्या दिवशी तुम्ही आकाशात उभे राहील त्या दिवशी समजून घ्यायचं आज तुमच्या खरी जीवनातली सुधारणा झाली, आज तुम्ही खरंच पुढे गेले. अरे आता तशी मोबाईलची बटणं दाबता यायला लागली. त्या देशात पोरं मोबाईल तयार करतात. काय आपल्याला बटणं दाबता येते नीट सुद्धा. अरे अण्णा, लई आपण येडे. एक सांगू का तुम्हाला, हे सगळे शोध आहे ना त्या ग्रंथातून लागलेले, माझ्या पुढे ठेवलेले आहे ग्रंथातून. तुम्हाला सिद्ध करून देतो ते तुम्हाला सांगायच्यामध्ये. पण एक सांगू का तुम्हाला, कसं आहे, तुम्ही डायरेक्ट मला येरुड्याला घेऊन जाशाल, त्याच्यामुळे मी घाबरतो, दुसरं काहीच कारण नाही. का बरं? काय समजतं तुम्हाला? आमचे पोरं किती हुशार आहे. एक सांगू तुम्हाला, आपण हुशार आहे पण अजून अधोगती टाळली नाही, म्हणून तुकोबरायच्या आपण सांगतात. अधोगती टळली ज्या दिवशी, त्या दिवशी समजून घ्यायची आपली खरी सुधारणा झाली. एक सांगतो, अधोगती म्हणजे काय? ज्याच्यासाठी मला मनुष्य देह मिळाला, ज्याच्यासाठी मला मनुष्य देह मिळाला ते साध्य प्राप्त करणं म्हणजे तुम्हाला सांगायचं
जीवनाची कृत्यकृत्यता आहे. हे जीवन कृतार्थ झालं. आज जे तुम्ही स्मरणासाठी घेतलेलं आहे यांना हजारो वर्ष झाले, पण आज तेच घ्यावं लागतं. तेव्हा एवढे लोक बसतात. दुसरं सांगून पाच जर एवढे लोक बसले आयला कीर्तन करायचं सोडून देईल. तुम्हाला सांगायचं आहो बसवावा लागतात ते पुढं बळजबरी बसू नाही शकत. हे सगळे प्रेमाने बसले. चांगलं बारकाईने पहा. किती वेळ 15 ते 20 मिनिटं लांबू दे कीर्तन. जर उठून गेलं तर सांगाल ते आहे. मग हे उठतात कोण? ज्यांच्या बिरिंग भुशिंगा गेलेले ते उठतात. कारण कळ लागून जाते ते तरी काय करते बिचारे. शरीर काम नाही देत नाही. शरीर सुद्धा अनुकूल लागतात त्या गोष्टी तेव्हा ते जमत असतात. परमार्थ करायचा असेल तू शरीर अनुकूल असावं लागतं तर करता येतो. 2 तास तुम्ही बसू नाही शकत. का बरं? 2 तासात तुमची बसायची कपॅसिटी संपून जाते आणि 2 तासात यांची पण संपून जाते असं येते. मग 2 तासाची जी मर्यादा दिली त्या 2 तासात तुम्हाला काय सांगायचं तेवढं सांगा. महाराज तुम्ही काय सांगितलं की हे विश्वासाला पात्र नाही. हे विश्वासाला पात्र नाही. हे विश्वासाला ही सेवा करायला योग्य आहे. यांची सेवा जरूर करायची आई वडिलांची, पण आई वडिलांना हित माहीत आहे असं मुळीच गृहीत धरायचं नाही. ती मदाला असं सोडून द्या. आई बाप म्हणल्यानंतर तुम्हाला सांगायचे असे साधू संत जीवी संसारामध्ये झालेले नाही असं नाही आहे. झालेली आहे लक्षात ठेवा. पण ते मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित देतती सिद्धई यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेती तत्वतः. हजारात एखादा. लक्षात ठेवा. आता त्यावेळेला 5000 वर्षापूर्वी लिहिले हजारात एखादा, आता कोटीमध्ये एखादा. आणि त्याला हित माहीत असेल तो हित जरूर करील, पण माहीत असलं पाहिजे. बाबा आई वडिलांना आईला हित माहीत नाही. शाळेत जागा करून शाळेत घालीत नाही ती जागा करून शाळेत घालते का स्वरूपाची जागृती देते? जागा करून शाळेत घालते, घेऊन जाते, डब्बा बरोबर देते. आलं का लक्षामध्ये? पण स्वरूपाची जागृती जर प्रश्न विचारला तर तिला नाही ते कोडं सोडवता येणार. त्याच्यासाठी देवाला संदीपनीच्या आश्रमात जावं लागतं. आपलं कुठलं काय घेऊन बसले तुम्ही? देव गेला का नाही? संदीपनीच्या आश्रमात गेला का नाही? काय केलं तिथं जाऊन असा बसला का तो ऐट मध्ये? नाही नाही नाही. मोळ्या आणायला लागला, झाडून काढायला लागला. कोण झाडतंय? घर कोण झाडतंय? मालकाने सांगितलं, ऋषीने सांगितलं पत्नीला, तो कोण आहे तुला माहित नाही. तो मला मोठेपणा देण्यासाठी इथं आलेला आहे. तो ब्रह्मांडाचा मालक आहे. कारण त्याला माहिती आहे यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनः संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. आई साहेब कोणत्या ज्ञानेश्वरी कोणत्या ग्रंथाला लिहिलेलं डोक्यावर पदर घ्यावा वाचलं तुम्ही? ऐकलं नाही? ऐकलं का बरं नाही? त्याचं कारण सांगतो नीट ऐका. आपण मग डोक्यावर का पदर घेतो? आपल्या मुलीला चांगलं वळण लागावा, आपल्या लेकीला चांगलं वळण लागावा, आपल्या सुनाला चांगलं वळण लागावा. त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागतं? आपल्याला ते वागावं लागतं. तसं त्यावेळेला आपली मागची पिढी वागते. आता आपण जर भलतं वागलो तर कशी काय मागची पिढी नीट वागल? यद्यदाचरति श्रेष्ठः, याला श्रेष्ठ जसं आचरण करतात त्यांच्याकडे पाहून आम्ही वागत असतो. पूर्वी देवाधर्माची फोटो घरात असायची. देवाधर्माच्या नंतर तुम्हाला सांगायचे ज्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पण केलं त्यांचे फोटो घरात असायचे. आता तर डायरेक्ट नटाचेच फोटो घरामध्ये तुम्हाला सांगायचे, यांचेच फोटो. हो, आता किती बदल झाला. दारावर सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांचे फोटो तुम्हाला सांगायचे दिसायचे दारावर. आता तर काहीच नाही, लई बदल होत चालला. याचा अर्थ काय? याचा अर्थ लई सुधारलो आपण. अरे आपल्या अडाणीपणामुळे तर ते फासाला गेले. जरा सुधरा. शाळा शिकला म्हणजे काय झालं? त्याला अनुभव काय असं आहे ना. ते अनुभव महत्वाचा असतो. म्हणून तो अनुभव ज्यांच्याकडे आहे, जो अनुभव त्यांच्याकडे आहे, लोकांचा मोर्चा तुकोबराईच्या घरावर गेला आणि त्यांनी सांगितलं महाराज आम्ही साधे माणसं, गुरं ढोरं, बायका, पोरं, कोंबड्या, झोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, कधी ग्रंथाचं अध्ययन नाही, श्रवण नाही, मनन नाही, चिंतन नाही. आमचं कसं व्हायचं? मग आम्हाला तर आमचं कल्याण व्हावं वाटतं ना, आमचं हित व्हावं वाटतं ना. मग आम्ही काय करायचं? ते म्हणले तुम्हाला हित व्हावं वाटतं तर ह्या जगातात एकच ठिकाण असं आहे की ती विश्वासाचं आहे आणि ती अभंगाच्या पहिल्या चरणात. संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा
राजे महाराजाकडे नाही केले जात, मग कोणाकडे केले जातं? संताकडे केले जातं. का बरं संताकडे केलं जातं? आतापर्यंत जेवढ्यांचा उद्धार झाला तो संतापासूनच झालेला आहे. कोणापासून झालेला आहे? संतापासून झालेला. मग संतापासून झालेला आहे असा पुरावा निसता नारायणभाऊ सांगतो म्हणून, वेद सांगतात म्हणून, बाकीचं कोण सगळे सांगतात, वेद सांगतात, शास्त्र सांगतात, पुराण सांगतात, संतांना प्राप्ती नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ते हिताला हेच योग्य आहे, तेच पात्र आहे. म्हणून यांनी सांगितलं, तुकोबरायाकडे हा मोर्चा गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं, संताची पायी हा माझा विश्वास संतांच्या ठिकाणी असेल. तुमचा कुठे असेल तिकडे जा तुम्ही, पण माझा संतांच्या ठिकाणी आहे. हो, मला बाबाजींनी कृपा केली. माझं जे जीवन कृतार्थ झालं ते केवळ बाबाजीमुळे झालं. ज्ञानोबारायांना विचारा, या भाऊसाहेबांना कशी काय तरले तुम्ही? ज्ञानदेव सांगितलं नसतं. संतांचं तसं तुकाराम महाराज म्हणतात, संतांची पायी हा माझा विश्वास. हो, आणि मी सर्वस्वानी त्यांचा दास झालो. ज्याला कल्याण व्हावं त्यांनी दास व्हावं. आता आपण दास नाही का? कोण म्हशीचा दास आहे, कोण जर्सीचा दास आहे, कोण कोंबड्याचा दास आहे, कुक्कुट पालन. हो, आता तुम्हाला आपण दास नाही असं नाही, पण संतांचा दास आहे आपण नाही. आपण सुद्धा दास आहे. काही जर्सीचे दास असतात. जर्शीला आंघोळ घालतो, देवाला नाही घालतो, पण जर्शीला आंघोळ घालतो. आमच्या तिकडे पाहतो मी पंढरपूरला चंद्रभागेत नेऊन घालतो. आईला चंद्रभागेत नेत नाही, दररोज जर्सी चंद्रभागेत नेतात. आता दास नाही का? दास नाही, पण तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याचा नाही असं आहे. आपण दास आहोत, संपूर्ण परिवाराचे दासच आहोत.
आलं का लक्षामध्ये? दास जरूर असावं हे आपल्याला कर्तव्य जबाबदारी आहे. पोरासाठी घरण पाईपलाईनिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला करावाच लागतात, नाही तर लोक जोडीने आणतात. तुम्हाला सांगायचं हो, लोक दोन्हीकडूनच जोडीने आणतात. हो, मग त्याच्यासाठी ह्या जबाबदारी या पार पाडावं. ह्या अभिनय करताना गाड्याजवळ वेगळा करावा लागतो, बायकोजवळ वेगळा करावा लागतो, ऑफिसात गेल्यावर वेगळा करतो, वेगवेगळे अभिनय करतो. पण एक सांगू का, हे नाटक, हे नाटक. संसार म्हणजे काय? नाटक. हो, नाटकचा अर्थ काय? ना अटक, म्हणजे जो करून अटकत नाही त्याचं नाव नाटक असं आहे. ते विठ्ठल विठ्ठल. संसार करायचा पण अटकायचं नाही. मग कसं काय राहायचं? संसार करायचं आणि अटकायचं नाही म्हणजे कसं काय? त्यांनी सांगून ठेवलेले ते सुद्धा काय, त्यांनी सांगून सगळं ठेवलेलं आहे, पण मलाच वेळ कमी आहे एवढं सांगायला. असे काय सांगितलं त्यांनी? अरे संसारामध्ये कसं असावा? पक्षी अंगणी उतरा, शिकवलं नाही का? आपल्या पाठ नाही, आपण त्याच्याकडे पाठ फिरवली. कोणाकडे? जी आपल्या हिताचं आहे त्याच्याकडे पाठ फिरवली. काय करेल तुम्हाला सांगायचं म्हणजे? काय करतील तुकाराम महाराज? इथं बसलेल्या पैकी वर हात करावा, इथे हार आणलेले मोठाले, मला सत्कार करायचा आहे तुमचा. कोणत्या आईने लेकराकडून हरिपाठ पाठ करून घेतलं ते वर हात करा. मी नरेंद्र मोदी पाहिजे होतो, तुमच्यासाठी एक नवीन वेगळा नियम काढला. आता तुम्ही आता लाडके झाले, काय काय दिवे लावते आणि काय काय नाही. हा, पोरं तुमच्या ताब्यात असतात का नाही? हरिपाठ पाठ करून घ्यायला कोणी? कशासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला हरिपाठ? हा, आमच्या पोरायला मिलिटरीच्या भरतीमध्ये विचारलं ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, सांगता येऊ नये एवढ्या पोरांना. 700 पोरं होते तिथं. हा, जबाबदारी कोणाची आहे? तुमच्याकडे मम्मीहून शिवी देतात का आईवरून? कशाहून शिवी देतात? भांडण झाल्यावर पोराचं आईहून देतात ना? का बरं देतात आईहून? का प्रश्न विचारला नाही तुम्ही? आई शिल्पकार आहे त्याचा, आई त्याला दगडाला घडणारी आई आहे. हा, छेदीनं हातुडीनं काढायचा लहानपणी तो. हा, लहानपणी पोरं आता हे म्हातारी डिबरा कामून शाळेत घालती नाही. हा, हे काय कामं करू राहिली? तर वट्ट्या बसून फुग्यात वट्टी घाण करू राहिली निराकार चुकून चुकून. हा, ही शाळेत पाठवायला काय झालं? लहान पोरच काय शाळेत पाठवता? ती वैविद्येचं वय. प्रथमेन अर्जिता विद्या द्वितीयेन अर्जितम धनम. पहिल्या टप्प्यातून गेलं तर दुसरं मिळवायचं. पहिल्या टप्प्यात जर समजा नापास येतो, हा, 4 टप्पे येते. त्याच्यामुळे शिवी आईहून दिली. आई गुरु आहे जीवनातला. हो, पहिलं अक्षर काय आहे? 12 खडीतलं पहिलं अक्षर मम्मी आहे का? आहे. कसं काय मम्मी म्हणतात? कीर्तनाला येऊ राहिलं तुम्ही इथं? हा, आहे संस्कृती तुम्हाला माहिती. पहिलं अक्षर जर आ आहे 12 खडीचं, वट्ट्याहून खाली लोटा मला, या भिंतीवरून खाली लोटा माझ्या तोंडात कोणतं अक्षर येतं ते सांगा. हो, पहिलं अक्षर आ आहे. जर दुसरं अक्षर आलं तर कीर्तन करायचं सोडून देईल. हा, पण ते कसं आहे? आता तुम्हाला बोलायला जावं तर तुम्ही भाकर नाही घालायचा. जाऊ दे मूर्ती बाबा का लहान पिढा नसलेली. काही बोलतो की बाबा कीर्तनात रागवतो. मग आता कुठं काय डोंगरात जाऊन रागवू तिथं दगडायवर? हा, इथं नाही रागवायचं. तर तुम्हाला नवऱ्याबरोबर भांडायला वेळ, मिस्त्री लावायला वेळ, फक्त लेकराला शिकवायलाच वेळ नाही तुम्हाला. हा, काय हसू राहिले काय नाही. विठ्ठल विठ्ठल.
त्यांनीच भलं झालेलं आहे. आपणही त्याच मार्गाने वाटचाल करू. आपल्यासाठी काही वेगळा मार्ग आहे. आता तुम्ही शाळा शिकले म्हणून दरवाजानेच घरात, पूर्वीचे लोक अडाणी होते, दरवाजातून घरात जात होते. आता आपण शाळा शिकलो म्हणजे काही भीतीतून घरात जायला बरोबर, दरवाजातूनच जाता येतं. दरवाजातून देवाकडे जायचा दरवाजा भक्ती आहे. माऊली काय दरवाजा? भक्ती आहे. भक्ती हा दरवाजा आहे. मग भक्तीनं जर जाता येतं, खरं सांगा संसारात भक्ती करता येते का? 24 तास संसारच करता तुम्ही? जेवायसाठी वेळ आहे का नाही तुम्हाला? जेवायसाठी वेळ आहे. जेवायचा वेळ ठरलेला आहे का कमी जास्त होतो? दुपारात जेवता ना? बरं, जेवणाचा वेळ आहे, झोपायचा वेळ आहे, ड्युटीचा वेळ आहे, दुकानाचा वेळ आहे, दूध घालायचा वेळ आहे, भजनाचा वेळ कधी? हा, तुम्हाला असे आहे ना, तुम्हाला पैसे नाही द्यायला पाहिजे, आता रट्टून उलटे टांगून हाणायला पाहिजे तुम्हाला सांगायचं म्हणजे. हा का बरं? तुम्हाला सगळ्या गोष्टीला वेळ आहे, फक्त भजनाला वेळ नाही का? आम्हाला कुठला वेळ? हा, जेवायला वेळ आहे, गप्पा मारायला वेळ आहे, आणि फक्त कशाला वेळ नाही? कशाला वेळ नाही सांगा ना तुम्ही? या काही गोष्टी जर लई जास्त बोललो ना, तुम्ही उठून जायला बसले, जरी उठून गेले तुम्हाला वाटतं कीर्तन लवकर सोडील असं वाटतं का? गरजच नाही त्याची. हे खरं बोलल्यानंतर लेकरू दातखीळ लावित हे चांगलं माहिती आहे, पण तिला मी आई म्हणतात, ती सुद्धा पुढचा अभ्यास असतो तिचा. ती मा अण्णा लई चांगला, माझा भाऊ लई चांगला, माझा आप्पा लई चांगला, माझा जीभाऊ लई चांगला. त्याला हेलिकॉप्टर, त्याला पेढे देणार, त्याला गाडी देणार, त्याला पैसे देणार. काय काय कशासाठी त्याला फुगवलं एवढं? फक्त औषध द्यायसाठी. काय संत सुद्धा औषध द्यायसाठी चालवतात एवढं. हो, या जवळ या, तुमचं कल्याण होईल, तुमचा जवळ घेतात. हो, नाही तर परमार्थ लय कठीण आहे. सूर्याच्या धारेवरून चालणं एवढा कठीण परमार्थ आहे. पण त्यांनी सांगावं, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे आहे सर्व आपल्याला चाळवलं त्यांनी. पण तो कडू असलेला परमार्थ तो आपल्या जीवनामध्ये त्याचे परिणाम, परमार्थ कडू आहे पण परिणाम गोड आहे असे. हो, परिणाम काय? एकादशी धरताना दुःख होतं, भूक लागलेली असते, काम करायचे असते, हाडाचे काढ करायचे असते, गोण्या उचलायच्या असते, कांद्याची पोती उचलायची असते. आता यांना काही नाही, गप्पा मारायच्या असते, यांना काय भूक लागत नाही. पण ज्यांना कष्ट करावं लागतं त्यांना भूक लागते, त्यांना एकादश नको वाटते. एक सांगू तुम्हाला, जरी आपण एकादश नाही धरली तरी तो तुम्हाला पुढे प्रश्न विचारणार आहे. ते उत्तर काय ते तुम्हाला जर सांगता येत असलं तर मलाही सांगून ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रात भारतात जन्माला आले, का एकादशी धरली नाही? उत्तर काय तुमच्याकडे ते थोडं सांगा मला. काय उत्तर आहे? तुम्हाला इंद्रिय दिले नाही? हे जनावरांचे इंद्रिय नाही आहे, हे माणसाचे अण्णा. हे हात पाय कान डोळे जे दिले ना, हे आपल्याला परमार्थ करण्यासाठी दिलेलं आहे. अण्णा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण. हा कीर्तन सांगतो, हा नाही ज्यांनी तुम्हाला जीवन दिलं तू असं आहे. त्याने तुम्ही त्याच कीर्तन सांगायला लागला असं लावशाला अर्थ त्याच्यावर. ज्याने तुम्हाला दिलेले आहे तो नारायण, तो परमात्मा, तो सगळ्या हृदयामध्ये निवास करणारा. पण तो परमात्मा ज्याच्याने जोडल्या जातो, ज्याच्याने तो जोडल्या जातो, त्याच्यामुळे हे मधले जे एजंट आहेत ना, हे संत आहेत. आपला आणि त्यांचा परिचय करून देणारे, आपला आणि त्यांची सांगड घालणारे. तुम्हाला सांगायचं म्हणजे हे मधले एजंट संत आहेत. संत, हो. आणि हे संत काय करतात? हो, हे संत काय करतात सांगू का तुम्हाला? त्यांची सेवा करायची, त्यांना प्रसन्न करायचं. मग ते म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता फुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. आता हे माझा वेळ तर संपून गेला, माझा वेळ संपून गेला, म्हणून मी कीर्तन लांबविलं असं नाही. फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो. त्याचं कारण असं आहे, काय? कीर्तन सांगण्यासाठीच आहे.
ते अर्धवट ठेवायचं नाही, पण वेळ संपला तर त्याला मी तरी काय करू असं आहे ना. वेळेचं बंधन पाळावंच लागतं, कारण हे त्याच वेळेला टाळ घेऊन उभे राहतात की कोणता बोवा कसा आहे यांना चांगलं माहिती राहतं. हा वेळेच्या पुढे जात नाही म्हणून एवढे उभे राहिले. हो, आणि हा जर कधी बरळत राहिला असता 2-4 तास होऊन गेले तरी हे टाळ ठेवून गावात पडद्याच्या मागून निघून गेले. हो, बसा एक्सरसाइज. हे सुद्धा हुशार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी पाहिलं संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावाने मी त्यांचा दास झालो. दास होणं कोणाला आवडतं? आपल्याला मालक होणं आवडतं का दास होणं आवडतं? अरे भाऊ, अरे आपल्यावर लय दासाचे संस्कार केलेले. आपण जे नोकऱ्या करतो ना, हे सगळं आपल्यावर कोणी संस्कार करून दिलेले आहे. आपल्यावर पारतंत्र्याचे संस्कार आपल्यावर 25 लाख भरायचे तरी पण अरे अण्णा लई बेकार संस्कार करून गेलेले आपल्यावर. तुम्हाला सांगू, 25 लाख भरायचे नोकरी पारतंत्र्य का स्वातंत्र्य? तुम्हाला आता कीर्तनाला बसता येईल, तिथं ड्युटीवर जावं लागेल, तिथं बसता नाही येणार तुम्हाला. पण ज्या वेळेला आपण व्यापार व्यवसाय करू त्यावेळेला ते दुकान बंद करून आपल्याला कीर्तन ऐकता येईल, करता येईल. ते काय स्वातंत्र्याचे संस्कार आपल्यावर नाहीच. तुम्हाला सांगू, पारतंत्र्याचे संस्कार आपल्यावर होऊन गेलेले. आणि आपले पोरं सुद्धा तेच तुम्हाला सांगायचे, त्याच गोष्टी आपल्या पोरांना पण आवडतात. हो, कशासाठी फिरून राहिला म्हणून नोकरीसाठी. अरे काय येणार झाला, मग कोण भाकरी घालली? आता कावळ्या चिमणे काही सगळे नोकरीलाच आहे का त्यांना भाकरी मिळून राहिल्या? हा, कोणत्या अकाउंटला त्यांची जमा आहे त्यांच्यावाली 10-20 लाख ते मरून गेले, आपण जिवंत राहणार आहे? काही नाही. अण्णा आपल्याला संस्कृतीच्या बाबत लई मागं पडलेलो, लई मागं पडलं. आपल्याला संतांनी खूप शिकवलं, काही सांगायचं ठेवलेलंच नाही. तुम्हाला सांगायचं असं शिल्लक राहिलं असं नाही. पण महाराज म्हणतात मग ते करतात तरी काय, ते तर सांगशाल का नाही? त्याची माझे हित सांगायला तयार नाही पुढं. अहो गुरं ढोरं बांधून पडले तिकडे पाण्या वाचून दे. हो आम्ही इथं बसलो म्हणजे आता जावाच लागतं. आमचं बी कधीतरी होणारच आहे ना, त्याच्यामुळे मग लोक येणार ना, आले पाहिजे ना, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतं. आम्ही काय सोपे थोडेच आहे, लोक येतील म्हणून आम्हाला बी जावं लागतं. त्याच्यामुळे लवकर सांगा आणि असं करा. तो अभंग लय मोठा आहे, फक्त असं सांगा त्याची माझे हित. चकार लावला तुम्ही, त्याची माझे हित. हित म्हणजे काय? हित म्हणजे पैसा, हित म्हणजे घर, हित म्हणजे दार, हित म्हणजे शिक्षण, हित म्हणजे नोकरी, हित म्हणजे निवडून येणं. हे हितामध्ये जमा होतं. मग आम्ही त्याच्यासाठी तर तडफड करून राहिलो, तेच तर तिथं मिळवून राहिलो आम्ही. आणि तुम्ही अजून हित सांगू राहिले. हित का आम्हाला कळत नाही? नाही नाही, याला लौकिक म्हणतात बंधू. हा विषय लौकिक आहे आणि महाराज सांगतात ते अलौकिक आहे. असा आहे तो विषय. असा आहे हिताची कल्पना शास्त्राने केलेली
कल्पना बरोबर आहे की तुम्ही केलेली कल्पना बरोबर आहे? कोणाची बरोबर आहे? अरे हो, आपण केलेली कल्पना बरोबर घे, शास्त्रांनी वेदांनी केलेली कल्पना बरोबर आहे? याचं तुम्ही कधी असं बुद्धीच्या कानशीवर घसून पाहिलं तुम्ही? ही कल्पना आपण केलेली चुकीची कल्पना आहे. जर आपण केलेली चुकीची कल्पना आहे तर चूक सुधारवली पाहिजे का चुका काढीत राहिलं पाहिजे? अरे भाऊ, हे अप्पा, चुका काढीत राहिलं पाहिजे का चुका सुधारवल्या पाहिजे? चुका सुधारण्यासाठी मनुष्य जन्म मिळाला का चुका काढायसाठी मिळाला? याच्या चुका काढ, याच्या चुका. नरेंद्र मोदीला काय अक्कल नाही. अरे अण्णा, तुला काही कळा ना, घर 2 येईना येडी हळद तळू कोणाला काय, कुठं गंगा केली कुठं भोजराजा, तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणाचं कोण. अरे जरी समजा, पण आज समाज हुशार आहे, समाजाला कळतंय ते. हो, मग समाज काय येडा आहे का तुम्हाला सांगायचे? येडे म्हणून बसले की तुम्हाला सांगायचे? यांना माहिती आहे. अरे बापरे, हे जर नाही आपण ऐकलं. एक सांगू, हिताच्या बाबतीमध्ये हिताची कल्पना आपल्याला नाही. हो, आपण पैसाही समजतो. आता याच्यावर चिंतन सांगितलं, माझं कीर्तन अजूनही 15-20 मिनिटं पुढे निघून जाईल. हो, मग हित म्हणजे काय? हित म्हणजे आपण समजतो ते हित नाही. शाळा शिकवणंही हित आहे, नोकरी लागणं हित आहे, बंगला बांधणंही हित आहे. नाही तर काय तुम्हाला सांगितलं, उन्हात बसणार का? आता हे शेड नसतं बांधलं, हित नाही तर काय? तुम्हाला कुठं कीर्तन करता आलं असतं, कुठं मला दिवा लावता आला असं सांगा तुम्ही. ही सुधारणा सुद्धा हेही हितच आहे. पण बंधूंनो, याला लौकिक म्हणतात. म्हणून महाराजांना अलौकिक सांगायचंय आणि माझा टाइम संपून गेलेला. आता काय करू? तुमचं मत आहे हाय परवानगी अजून अर्धा तास लांबवायची? अरे भाऊ नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही परवानगी देणारच नाही. विठोबा रखुमाई आता सवय कोणती लागली? मोठ्या हाराची. आणि आता जर एखाद्या बारक्या गावात गेले आणि बारका हार आणला, त्याचा चेहरा मूडमध्येच राहणार नाही. हो, असं आहे. काय होतं, आपण लई सवय लावून घेतो आणि त्या सवयी इतक्या बेकार असतात त्या आपल्या फक्त मनालाच माहीत असतात आपल्या. हो, आपण ज्या वेळेला काही काही गोष्टी मधून जातो, आपल्याला त्रास देणारी बायको नाही, मग आपल्याला त्रास देणारं सरकार नाही, घरातले नाही, नोकर नाही, कोणीच नाही. कोण आहे त्रास देणार? आपलं मन जास्त त्रास देतं. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे हो किती त्रास देतं ते सांगू का? इथं कीर्तन संपून जाईल आपण त्याच्यावर जीव. हो, इतकं त्रास देतं ते मन. हो, मग तुम्ही म्हणा तुम्ही का घालीत नाही? या हारानी राजीव गांधीला धोका झाल्यापासून घालीत नाही मी. हो, म्हणजे आता आजचा कालचा विषय त्याला माहीत नाहीये, कारण त्याचा जन्मही नसेल त्यावेळेला. तुम्हाला सांगायचं हो, म्हणून काय काय गोष्टी जे करतो मुलंही मोठा आहे ना, त्याच्यामध्ये काही सुद्धा राहू शकतो. तुम्हाला सांगायचं नुसता बॉम्बच नाही राहू शकत. हो, आणि म्हणून विनोदाचा भाग सोडून दे, जाऊ दे. त्याच्यातून फक्त एकच आहे, मुलाबाळांना चांगले संस्कार करा, शाळा शिकवा, पदवीधर बनवा, हनुमान चालीसा पाठ कर. तू हनुमान चालीसा पाठ केले तो तुम्हाला प्रश्न विचारेल,
तू हनुमान चालीसा पाठ कर म्हणते, काय फायदा आहे त्याचा? त्याला सांगायचं तुला नोकरी लागायचं ना, मोठी नोकरी लागल, 2 लाख रुपये पगाराची नोकरी तुला लागल, लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरशील, पण तू हनुमान चालीसा पाठ कर. हो, हनुमान चालीसा, ज्ञानोबा तुकोबाचा हरिपाठ पाठ कर, तू संत होशील, पण हरिपाठ पाठ कर. हे जर तुम्ही पाठ करून घेतलं तर ह्या कीर्तनाचा उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही. कीर्तनाचा हे काही नुसतं खडकावरचा पाऊस, त्याचा काय उपयोग होतो? तुम्ही जर काहीच करायचं नाही ठेवलं, एखादी समजा तोंडात अमृत ओतायचं ठरवलं, तुम्ही दात खीळ लावून घेतली, काय त्या अमृताचा उपयोग आहे सांगा तुम्ही मला. त्याच्यामुळे माफ करा, तुम्हाला रागवलं म्हणजे काय? रागवायला माझं काहीच नाही, माझं व्यासपीठ आहे. व्यासांच्या गादीवर कीर्तन करायचं असेल तर खरं तेच बोलावं लागतं. लोक उद्या पाकिट भरतात का नाही, त्याच्यामुळे उदट बोलू का नको, नाही नाही, इतकं विदाऊट बोलावंच लागेल तुम्हाला. तुम्हाला भीड भाड बाळगून चालणार नाही. तुम्हाला त्यांचं कल्याण करायचं असेल तर खरं ते बोलावं लागेल. राग आला तर तो घरी जाईल, बोलणार नाही, तुम्हाला जे हरी करणार नाही, घरी नेणार नाही, तांब्याभर पाणी देणार नाही, पण त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असेल बोलायचं असेल जरूर खरं बोला, पण खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. हो, खरं बोलणं तुम्हाला असं समजू देऊ नका, तप येते, तप वाणीचं तप आहे बंधू. खरं बोलायला पण कठीण असतं, कठीण असतं. हे बा, माझी वेळ संपून गेलेली जी 5 मिनिटं आहे ते आमच्या भजनी मंडळाची आहे. आम्ही भैरवी म्हणणारच, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुम्ही आमच्या हक्कात का तंगड घालायला लागली उलटमध्ये, त्याच्यामुळे मी माझं आवरून घेतो. राहिलेले जे 5 मिनिटं आहे ते आमच्या भजनी, अभंग अजून 2-3 चरण बाकी आहे, त्याच्यामुळे मी पुढचं काही सांगत नाही. जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. बरोबर ते तुमचं आणि चुकलं ते माझं. आता ती भैरवी म्हणणार आहे, भैरवी म्हणणार आहे. ती भैरवी अशी आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी भैरवी म्हणणं म्हणजे आपल्याला जेवणाचं आमंत्रण, थोडक्यात सांगायचं. सुखाने गाई घाली ग, सुखाने झोप लागते लेकराला. आई गाणं म्हणते बघा, पाळण्यात घालून हलवते, त्यावेळेस त्याला गाणं समजत नाही, पण ते गाणं म्हणते. गाणं म्हणजेच ती अंगाई. तशी आपल्याला जीवनामध्ये सुख शांती देणारी यांची अंगाई म्हणजे यांची भैरवी आहे. यांनी सुंदर प्रकारे भैरवी म्हणावी आणि वेळेत म्हणावी. तुका
भजनी मंडळ, मृदुंगाचार्य, पेठी मास्तर, त्याचप्रमाणे आत्ता हे जे दृश्य तुम्ही पाहत आहात, हे दृश्य याच्यातला थोडासा एक भाग सांगतो तुम्हाला. तो भाग असा आहे, आमचे संदीप भाऊ, त्याचप्रमाणे सुनील भाऊ यांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे, सर्वांना जे काही वस्त्रदान केलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे, ही जी कीर्तनाची सेवा आयोजन केलेलं आहे, ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय? याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपली जी मागच्या पिढी, थोडक्यात सांगायचं वडिलाची पिढी जी गेली पुढे, हो, त्यांना सुख, शांती, समाधान मिळावा, हाच त्याच्यातला उद्देश आहे. दुसरा कोणताही उद्देश नाही, मोठेपणा नाही, हे आपलं कर्तव्य आहे, आपण केलं पाहिजे. त्या प्रित्यार्थ जे केलं जातं, अन्नदान असेल, त्या प्रित्यार्थ जे केलं जातं, वस्त्रदान असेल, ज्ञानदान असेल, हे याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे, त्यांचं चांगलं व्हावं, एवढाच उद्देश आहे. आता चांगलं काय, हे काय, ते चिंतन आपण पुढे पाहू. माझा वेळ संपलेला आहे. आपण 2 तासपर्यंत कोणी तंबाखू काढली नाही, बिडी ओढली नाही, उठून गेले नाही, शांत बसून राहिले, मर्यादेचं पालन केलं. अजून काय करायला पाहिजे? आम्ही जे करायचं आहे ते सांगायचं राहून गेलं. आता फक्त भजन करा. ज्ञानेश्वर
क्षमा करावी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनिवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे जय विठ्ठल जय जय